एक सामान्य घरातला मुलगा आहे, ज्याने एक सामान्य आयुष्य जगलं. पण खूप मोठी-मोठी स्वप्न बघितलेत, की आपल्या कामामुळे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि मारुती लेदर क्राफ्ट्स ही जी कंपनी आहे, ते ॲक्सेसरीज बनवते फॉर लक्झरी हॉटेल्स इंडिया इंटरनॅशनली ॲज पर देअर ब्रँड स्टँडर्ड्स. प्रॅक्टिकली 2012 पासून स्टार्ट झालं ऑफिशियली. आमची कंपनी प्रोटोटाइप कंपनी आहे स्टील ॲट द मोमेंट. ऑलमोस्ट मोर दॅन 150 हॉटेलला आपण प्रोडक्ट्स सप्लाय केले आहेत. आणि ओपनिंग हॉटेल स्पेशलिस्ट म्हणजे आता ॲटलीस्ट इंडस्ट्री आपल्याला थोडं कन्सिडर करते. लास्ट इयर आपण 9 ओपनिंग प्रोजेक्ट्स केले. गेल्या 13-14 वर्षामध्ये इन हाऊस आपण लेदर, नॉन लेदर, कॅनव्हास आणि नायलॉन या प्रोडक्ट स्वतः बनवतो किंवा बनवून घेतो जे धारावीमध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट आपण ॲक्रेलिक, वूड, मदर ऑफ पर्ल, बोन इनले, मेटल, कॉन्क्रीट यासारखे जे आर्ट फॉर्म्स आहेत जे इंडियातल्या प्रत्येक राज्यामध्ये त्याची एक स्पेशालिटी असते, तर त्या आम्ही कोलॅबोरेट केले. आम्ही एक प्रोजेक्ट स्टार्ट केला आहे वारसा नावाने. वारसा तर तुम्हाला माहिती आहे, याचा अर्थ काय होतं की इट मीन्स लेगसी इन मराठी. तर वारसाच्या अंडर आमचं विजन हे आहे की जे पण आपले पारंपरिक गोष्टी आहे त्याला एक व्हॅल्यू क्रिएट ॲड करून त्याला जगासमोर ठेवायचं. आम्हाला वारसा जे मारुती लेदर क्राफ्ट्सचं एक तुम्ही बाळ म्हणू शकता, त्यामध्ये आम्हाला ते एक म्हणजे मारुती लेदर क्राफ्ट्स हे B2B बिझनेस आहे. पण जर D2C आम्हाला बिझनेस करायचा आहे तर ते वारसाच्या अंडर आम्ही फुटवेअर तरी स्टार्ट केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आमचा फोकस हा असेल, आम्ही आमची कंपनी अजून म्हणजे आता इंडियात सर्व करतो, जास्त एक्सपोर्ट्स करू आणि बाहेरच्या पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला प्रोडक्ट सर्व करू. सायमल्टेनियसली आम्हाला आमचे रिटेल D2C पण आम्हाला स्टार्ट करायचं आहे, ज्याने की आणि एक रेग्युलर कस्टमरला पण आम्ही सर्व करू शकतो. सातत्याने खूप मेहनतीने आम्ही हे काम करतोय. एक स्वतःची व्हॅल्यू बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचंच एक आम्हाला पोचपावती किंवा एक अप्रिशिएशन जर मला सांगायचं झालं तर 2023मध्ये फर्स्ट टाईम इन हिस्ट्री महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी लेदर बॉडी आहे लेडकॉम, ते मिलानमध्ये एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करत होती आणि त्यावेळेला महाराष्ट्रातील 3 लेदर उद्योजकांना सिलेक्ट केलं होतं. त्यापैकी मी एक होतो. त्यावेळेला आम्हाला आपली कला, आपलं जे काही क्राफ्ट आहे ते इटलीमध्ये जगासमोर दाखवण्याचा आम्हाला एक खूप चांगली संधी मिळाली आणि लोकांनी आम्हाला खूप अप्रिशिएट केलं, स्पेशली आपली कोल्हापुरी चप्पल. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी मार्चमध्ये आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुल गांधीजी हे खास फक्त आमच्या वर्कशॉपला भेट देण्यासाठी आले होते, कारण त्यांना धारावी आणि धारावी लेदर इंडस्ट्री कशी काम करते हे बघायचं होतं. आपण गेले इतके वर्ष काम करतो आणि अशा प्रकारे आपल्याला एक पोचपावती मिळणं हे एक खूप मोठी गोष्ट वाटते. आज मागे वळून पाहताना मला हेच जाणवतं की गेले 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी लंडनमध्ये शिकत असताना मी हा डिसिजन घेतला की मला परत इंडियाला जायचं आहे आणि आपल्या पारंपरिक कलेमध्ये काम करायचं आहे आणि एक व्हॅल्यू क्रिएट करायची. तर थोडी तरी एक छोटीशी स्टेप आम्ही घेतली आहे आणि हा आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू की आपली जी काही कला आहे ती आपण खूप अजून पुढे घेऊन जाऊ आणि ते आपण जगासमोर त्याला एक अजून चांगली व्हॅल्यू क्रिएट करून देऊ आणि आपल्या देशाचं नाव मोठं करू. तर ही एक छोटी ग्लिम्स होती अबाउट माय जर्नी. थँक यू फॉर लिसनिंग.